वृषाली कदम जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज तुम्हाला एन्काउंटरचं बॅकग्राऊंड थोडंसं वेगळं जाणवत असेल कारण आजचा इंटरव्ह्यू देखील खास आहे। आज एन्काउंटर आहे पण आज एन्काउंटर इन दी एअर आहे। आपण आणि आपल्या सोबतची जी असावी आहे ती देखील तितकीच खास आहे। आपल्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत। खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये। धन्यवाद। जसं मी म्हटलं की एन्काउंटर आज वेगळ्या पद्धतीने आपण करतोय, पॉलिटिकल एन्काउंटर आहे हा। आर यू रेडी फॉर एन्काउंटर? एकदम रेडी आहे। खरं नेहमी रेडी असतो। एन्काउंटर टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम। पण आपण सुद्धा अनेक एन्काउंटर केलेले आहेत पॉलिटिकल। राजकारणामध्ये परिस्थितीनुसार कार्यक्रम करावे लागतात, ते कार्यक्रम करत असतो। डॉक्टर नसलं तर ऑपरेशन करतो। पण मला एक सांगा की खरं तर आपण मध्यांमध्ये आहोत की निवडणुका 15 तारखेला वोटिंग आहे, 16ला रिझल्ट आउट होणार आहे। किती धाकधूक आहे, किती सीट्स मिळू शकतात, काय अंदाज आहे तुमचा? वेळ कमी आहे पण कमी वेळामध्ये जास्तीचं काम करायची सवय आम्हाला आहे। म्हणजे आपण म्हणतो 2020 कमी चेंडूत ज्यादा धावा काढायची, तर ते एक्सपिरियन्स आम्हाला फार पूर्वीपासून आहे। त्यामुळे मुंबईचं म्हणाल तर मुंबईमध्ये आम्ही शिवसेना भाजपा युती 150 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो। ठाण्यामध्ये काय परिस्थिती राहील? ठाण्यामध्ये पण शिवसेना भाजप युती आहे, 100 प्लस करू आम्ही। खरं तर सेंचुरी होऊन जाईल। बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष देखील आहे, त्यामुळे आम्हाला वाटत होतं की आता जागांच्या वाटाघाटीमध्ये किमान 100चा रेकॉर्ड तरी तुम्ही कराल, पण तुम्ही 90 वर थांबलात। काय नेमकं घडलं? जागा किती मिळाल्या यापेक्षा महायुतीची सत्ता डेव्हलपमेंटसाठी येणं आवश्यक आहे। आणि जन्मशताब्दी वर्षाचं म्हणाल तर जन्मशताब्दीसाठी या वर्षाच्या निमित्ताने आम्ही पूर्ण राज्यभर महायुती विविध बाळासाहेबांचे आवडते विषय, त्यांना अपेक्षित असलेलं काम, आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक उपक्रम असतील, हे आम्ही पूर्णपणे राबवणार आहोत। आणि जन्मशताब्दी वर्ष लोकाभिमुख कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आम्ही साजरा करणार। तुम्ही म्हणताय की महायुती म्हणून तुम्ही एकत्रितरित्या जाताय, पण अनेक ठिकाणी आपण बघितलं की महायुती अनेक ठिकाणी झालेली नाहीये। काय नेमकं घडलं? का नाही सर्वत्रिक आपण पाहिलं की महायुती? अनेक ठिकाणी महायुती झालेली आहे, काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक समीकरण आणि स्थानिक जे काही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, कारण निवडणुका फार वेळाने झाल्या, मधला गॅप मोठा होता, त्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यामुळे काही ठिकाणी युती झाली नसली तरी सुद्धा आमची मैत्रीपूर्ण लढाई होईल आणि कुठेही टोकाची भूमिका, टोकाची टीका आम्ही करत नाही। डेव्हलपमेंट हा अजेंडा आम्ही विकासावर अजेंडा, आमचा निवडणुकीतला अजेंडा विकासाचा आहे, डेव्हलपमेंटचा आहे। स्थानिक इश्यूवर आम्ही काम करतो, स्थानिक समस्यांवर फोकस करतोय आणि स्थानिक जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही फोकस करून ही निवडणूक लढवतोय। ठाण्यामध्ये गेल्या काही काळामध्ये अशी प्री अलायन्स झालेली नव्हती, पण यावेळी ती झालेली आहे। झाली, कार्यकर्त्यांच्या दोघांची अपेक्षा आणि इच्छा होत्या की ठाण्यामध्ये देखील आपण युती करूया। त्यामुळे ठाण्यामध्ये जरी शिवसेनेची आमची ताकद जास्त असली तरी सुद्धा शेवटी कुठे जास्ती असते, कुठे कमी असते। युती म्हणून आपण एकदा ठरवलं, आमची विचारधारा एक आहे, आयडिओलॉजी सेम आमची आहे आणि युती जी आहे खूप जुनी युती आहे, बाळासाहेबांच्या काळातली, अटलजी अडवाणींच्या काळातली। त्यामुळे ही युती फक्त सत्ता मिळवणं, खुर्ची मिळवणं याच्यापुरती मर्यादित नाही, तर लोकांना काय द्यायचं आपल्याला, लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्या भागाचा विकास झाला पाहिजे, हा अजेंडा आमचा आहे। बरं, मुंबईमध्ये भाजप अधिक जागांवर लढतंय, त्यामुळे उद्या जर मुंबईचा महापौर करायचा झाला तर तो ज्याच्या जागा अधिक त्याचा होईल असं वाटतं की काय? नेमकं कोणाचं? असं काही ठरलेलं नाही, आता निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या।
फक्त एवढंच आहे की महापौर मेजॉरिटी आमची असणार आहे युतीची, त्यामुळे महापौर महायुतीचाच होईल आणि महापौर मराठीच होईल. पण मुळात महापौर हा अमराठी होईल हा कुठेतरी मराठी माणसाचा अपमान नाही वाटत का? हा मुद्दाच कसा बाहेर येऊ शकतो? मुंबईमध्ये अमराठी महापौर हा सहन कसा केला जाऊ तो शकतो? मुद्दा कोण आणतोय? तो मुद्दा आणणारे कोण आहेत? हे मराठी माणसामध्ये संभ्रम पसरवणारे कोण आहेत हे शोधा. हे ज्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत ते मुद्दा आणतात. आमच्याच एन्काउंटर या कार्यक्रमामध्ये उभाटाचे जे नेते आलेले त्यांनी अनिल परब यांनी असं म्हटलेलं की उद्या आम्ही करू खानाला महापौर. काय फरक पडतो? आमचा शिवसैनिक असेल, खान असेल आणि केलं त्याला महापौर, काय फरक पडतो? कसं पाहता या विधानाकडे? कुठे? ठाण्याला? मुंबईमध्ये खान कोण म्हणाला? अनिल परब. मी म्हण मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबईमध्ये मुंबई मराठी माणसाच्या 106 हुतात्मे झाले आणि त्यामुळे गिरणी कामगारांची मुंबई, डबेवाल्यांची मुंबई, मराठी माणसाची मुंबई आणि इतर जे काही अमराठीच्या विरोधात कोणी नाहीये. वर्षानुवर्ष जे लोक राहतात ते मुंबईकर झालेले आहेत. परंतु मराठी अस्मिता जी आहे, मराठी अस्मिता मुंबईमध्ये जपली पाहिजे, जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जन्म मुळात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केला आणि म्हणून हीच भूमिका आमची आहे, तशी भाजपची आहे, महायुतीची आहे. त्यामुळे महायुतीचा महापौर हा मराठीच होईल. बिलकुल 100% मराठी, 100%. पण तुम्ही आज शिवसेना इतकी जवळून पाहिलेली आहे, बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये देखील फार जवळून बाळासाहेबांबरोबर आपण काम केलेलं आहे. जेव्हा आज उबाठाचा नेता असं जर म्हणत असेल कोणी की आम्ही खानाला महापौर करू, तर हे दुर्दैव आहे. बघा, आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही, कुठे जातीपातीच्या विरोधात नाही. जे आपले जे देशभक्त आहेत, जे मुंबईवर प्रेम करतात, जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, जे देशावर प्रेम करतात, ते आमचे आहेत. परंतु शेवटी मुंबई मुंबई आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबईकर जे आता जे वक्तव्य असं करतायत, हा मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला का गेला? वसई, विरार, नाला सोपाऱ्याला का गेला? इकडे बदलापूर, अंबरनाथच्या पलीकडे का गेला? याला कारणीभूत कोण? कुणाची सत्ता मुंबईमध्ये इतके वर्ष होती? कोण राज्य करत होतं? मग त्यांनी काय केलं? त्या मुंबईकरांना आम्ही मुंबई पुन्हा आणण्याचं काम करतोय. क्लस्टरच्या माध्यमातून, SRA च्या माध्यमातून, रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून. आणि म्हणून सर्वांसाठी घरं, हाऊसिंग फॉर ऑल, जसं प्रधानमंत्री मोदयांचं आवास योजना आहे त्याच्या माध्यमातून आणि जी SRA मुंबईमध्ये आहे, म्हाडाच्या इमारती आहेत, एक क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक सुनियोजित शहराचं या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास होणार. आणि म्हणून सर्वांना घरं मिळाली पाहिजे. म्हणून आम्ही किती निर्णय घेतले. ओसी दिल्या 20,000 इमारतींना, पागडी मुक्त मुंबई, 13,000 इमारतीमध्ये पागडीने लोक राहत आहेत. पण आम्ही कुणावर अन्याय केला नाही. मालकाचा हक्क त्याला देतोय आणि भाडेकरू आहेत त्यांना परमनंट मालक करतोय. हे कधी केलं कोणी? सर्व रिडेव्हलपमेंटचे अडथळे दूर केले, फनेल झोनचे अडथळे दूर केले. कारण त्याचं डिमांड घरांचं आहे, तसं त्याची निर्मिती देखील आवश्यक आहे. म्हणजे डिमांड आणि सप्लाय जो आहे याच्यात विसंगती होती, ती आम्ही मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती, लाखो घरांची निर्मिती करतो. कारण बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं 40 लाख लोकांना मोफत घरं द्या. तर लोकांनी थट्टा केली. पण जे सांगतात बाळासाहेबांचा वारसा, त्यांनी काय केले? एकतरी घर बांधले. आम्ही 12,000 गिरणी कामगारांना घरं दिली. आता 1,10,000 मातोश्री 2 उभं राहिलं. मग तेच ना, माड्यांवर माड्या झाल्या आणि झोपडीतला माणूस झोपडीत राहिला, असं झालं. म्हणून त्या झोपडीतल्या माणसाला आम्ही त्याच्या हक्काचं घर देणार, मोठं घर देणार आणि कायमचं घर देणार. हा फरक आहे. म्हणजे आम्ही बंगल्यावर बंगले बांधायचे आणि गरिबांनी कितपत त्या झोपडीमध्ये पडायचं. गटारांची लाईन, शौचालयांची लाईन, हे सगळं जे आहे अगदी अतिशय दुरावस्था असलेल्या ठिकाणी त्यांनी राहायचं. असं कसं काय होणार? ते आम्हाला मान्य नाही. मुंबईकरांचं जीवन सुसह्य झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
ते म्हणतात आम्ही एवढी गेल्या. एफडी काय चाटायचे? एफडी कोणाचे? या लोकांचे आहे. मग तुम्ही लोकांवर ते खर्च करणार नसाल तर त्या एफडीचा उपयोग काय? तुम्ही खड्ड्यातला प्रवास लोकांना देत असाल, लोक त्या खड्ड्यात मरत असतील, अपघात होत असतील, तुमच्या एफडीचा उपयोग काय? मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ताबडतोब निर्णय घेतला. देवेंद्रजी आम्ही चहलला बोलवलं. आम्ही म्हणालो खड्डे मुक्त मुंबई पाहिजे आम्हाला. आणि 2 फेज मध्ये कॉन्क्रीटचे रस्ते काम सुरू झालं. मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही रस्ते कंप्लीट होत आहेत. आणि या डिसेंबर मध्ये मुंबई खड्डे मुक्त होईल. का केली नाही? का मुंबईला लोकांना खड्ड्यातून प्रवास करायला लावला? का त्यांचे बळी घेतले? याचं उत्तर दिलं पाहिजे. अनेक ठिकाणी आणि या रिपेअरिंग मधून दरवर्षीच्या डांबराच्या रिपेअरिंग डांबरा काळ्यातून पांढरं, पांढऱ्यातून काळं पैसे कमवायचा धंदा कोणी केला? असं म्हटलं जातं की काही कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी असा रस्ता बांधला की ज्याच्यावर काही काळ खड्डा पडला नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरलाच ब्लॅकलिस्ट केलं. यांना मराठी म्हणतात. एक तरी कॉन्ट्रॅक्टर मराठी दिसला यांना? त्या मिठी नदीच्या गाळा काढण्यामध्ये दिनू मोर्या दिसला, दिनेश मोरे नाहीच. काय मराठी काय? ते 10% आम्ही तो निर्णय होता की इंजिनियर जे आहेत त्यांना काम देण्याचा, तो निर्णय रद्द कोणी केला? मग मराठी माणसाच्या मुळावर कोण उठलं? निवडणुका आल्या की मराठी माणूस, निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. तेच पालुपत जाऊया. दर वेळेला 2012ला तेच, 2017ला तेच, आताही तेच. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कोणाची हिंमत आहे? आणि मी हे सांगतो, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकते. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि राहणार. हे फक्त लोकांचं हे लोकसुद्धी आहे. आता भावनेवर तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही. तुम्हाला डेव्हलपमेंटच करावं लागेल, विकासच करावा लागेल, लोकांना सोयी सुविधाच द्याव्या लागतील. भावनेच्या आधारावर तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल. भावनेच्या मुद्द्याला मी हात घालणारच आहे, पण त्याआधी थोडी आकडेवारीवर बोलते. साधारणतः गेल्या काही दशकांमध्ये, म्हणजे साधारणतः 3-1 दशकांमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई मधला मराठी टक्का हा हळूहळू कमी झालेला आहे. आणि आता जवळपास 33% किंवा त्याच्याही पेक्षा थोडासा कमी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतका तो कमी झालेला आहे. त्यामुळे मराठी माणूसच मुंबईमध्ये मायनॉरिटी मध्ये आहे असं काही उत्तर भारतीय नेत्यांचं म्हणणं आहे. कसं बघतं याच्याकडे? मुंबईतला मराठी माणूस मी मगाशी बाहेर का गेला? हे सारे प्रकल्प रखडले का? हे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले का? याच्या मागे कोण आहे? ही कुणाची माणसं आहेत? हे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर कोण आहेत? याचा शोध घेतला तर कळेल. आणि म्हणून मी मुंबईतला मराठी टक्का, मुंबईतला मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये आणण्याची जी काय आमची खटपट चालू आहे ती कशी करतोय आम्ही? क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होईल, चांगल्या सोयी सुविधा होतील. आता 2-4 इमारती एकत्र बांधल्यानंतर तुम्हाला अम्युनिटी मिळणार नाही, ओपन स्पेस मिळणार नाही, खेळाचं मैदान नाही, गार्डन नाही, काही मिळणार नाही. जेव्हा तुम्ही मोठा क्लस्टर करता 50 एकरापेक्षा जास्त, तेव्हा नियोजित शहर उभं करता, टाउनशिप तयार होते. तिथे गार्डन आहे, खेळायला मैदान आहे, स्टेडियम आहे, आरोग्य सुविधा आहेत, पार्किंग आहे, सगळं आहे. हे आम्ही देतो. 17,000 घराचं काम प्रोजेक्ट चालू झाला रमाबाई आंबेडकर नगरला. रखडलेला तो रखडले 20 वर्ष रखडला. भाडं नाही, गेले बाहेर. त्याने आम्ही 160 कोटी भाडं दिलं SRA आणि MMRDA ने मिळून. आता 17,000 घराचा प्रकल्प कार्यान्वित झालाय. असे मुंबईमध्ये अनेक प्रकल्प आम्ही कार्यान्वित करतोय आणि मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला. पण आता ते श्रेय घेत आहेत. गिरणी कामगारांना कोणी घरं दिली? एकतरी घर दिलं? 12,000 घरं आम्ही दिली. 1,10,000 घरं आणखी आम्ही त्यांच्यासाठी करतो. डबेवाल्यांसाठी,
आमच्या नोकरदार बहिणींसाठी, शाळेत शिकणाऱ्या स्टुडंट हॉस्टेलसाठी नगर विकास हाऊसिंग पॉलिसी मध्ये आम्ही हे घेतलं. माझ्याकडे हाऊसिंग डिपार्टमेंट गृहनिर्माण नवीन पॉलिसी केली, त्याच्यात हे घेतलं आहे. परवडणारी घरं मुंबईकरांना मिळालीच पाहिजे, हक्काची घरं मुंबईकरांना मिळालीच पाहिजे. आणि म्हणून मी बोललो का आता ओसी वगैरे नाही, ओसी 20,000 इमारतींना आम्ही दिली. मागणी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ठाणे झोन मध्ये रिडेव्हलपमेंट थांबली होती हाईट रेस्ट्रिक्शन मुळे, तो निर्णय आम्ही घेतला. कारण लाखो लोकांना आता घरं मिळतील. मागणी मुक्त मुंबई हा ऐतिहासिक निर्णय आहे. मालकाला पण आम्ही त्यांचा अधिकार देणार आणि जे भाडेकरू आहेत ते नाही देणार. नाही, नक्कीच मला असं वाटतं की पागडी मुक्त मुंबई हा एक रेव्होल्युशनरी थॉट आहे. रेव्होल्युशनरी आहे. कारण आजही त्या पागडी सिस्टीम मध्ये राहणाऱ्या घरांची अवस्था इतकी बिकट आहे की तिकडे कोणी राहू शकत नाही आणि त्यांना दुसरं कोणी घर देऊ शकत नाही अशी अवस्था होती. तिकडे कोणी राहू शकत नाही, ते रिडेव्हलपमेंट करू शकत नाही, त्यांना मालकी हक्क मिळू शकत नाही. त्यामुळे यामध्ये आम्ही असा मध्य मार्ग काढलाय की त्याला त्याच्या जागे एवढा क्षेत्रफळ, मालकाला बेसिक क्षेत्रफळ मिळणार, मालकही खुश होणार आणि जो भाडेकरू आहे तो मालक होणार. भाडेकरूला तुम्ही मालक केलं. मालक घरालाच लागेल. वर्षानुवर्ष राहत आहेत, 50, 60, 100 वर्ष पिढ्या गेले त्यांना असं ठेवायचं. पण आता हे श्रेय घेत आहेत, ते म्हणतात कोस्टल रोड आम्ही केला, एवढी आम्ही केली, बसचं तिकीट कमी आम्ही केलं. तर बघा, त्यांच्याकडे केलेले सांगायला मुद्दे नाही आहेत. त्यामुळे मुद्दे ज्याच्याकडे नसतात तर खोटं श्रेय घेण्याचं काम ते करत असतात. मला सांगा, देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होते, त्याच्या अगोदर युपीए सरकार होतं आणि इथे काँग्रेस सरकार होतं. का मिळालं नाही त्याला परवानग्या? कोणी मिळवून दिल्या? सगळं जे काही सोपस्कार आहेत त्या कोस्टलचं हे कोणी करून दिलं? इथून देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना पाठपुरावा केला, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्याला होकार दिला, म्हणून कोस्टल झाला. पण त्या भूमिपूजनला देवेंद्रजींना त्यांनी बोलवलं नाही. अशी कद्रू वृत्ती असते का कुठे? अरे मोठा मन ठेवा ना. विरोधकांना पण बोलवलं जातं. महापालिकेचे तुम्ही कोस्टलला पैसे खर्च केले, याचा अर्थ काय? तुम्ही तो कोस्टल केला, हा जनतेचा पैसा आहे. पण त्याच्यातल्या अडचणी, त्याच्यातल्या सगळ्या परवानग्या या कुणी आणल्या याला महत्व आहे. पण एक वाटत होतं की दोन बंधू एकत्र आले आहेत, आता माहोल बदलेल. तुम्हाला वाटतं माहोल क्या माहोल आहे? तुम्ही आज लोकांना भेटताय. क्या माहोल आहे? सब गोलमाल आहे. मी एकच सांगतो, लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाबरोबर युती करायचा अधिकार आहे. कोणी कोणाबरोबर आघाडी करू शकतो, परंतु त्यांचा अजेंडा जो आहे ते मुंबई खतरे में, मुंबई धोक्यात, मराठी माणूस माणसासाठी ते म्हणतात एकत्र आले. धोक्यात मराठी माणसासाठी काय केलं एक तरी त्यांनी काम सांगावं. नाही तर आम्ही 10 कामं सांगतो. मी अगोदर सांगितलं, घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो. त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, मुंबई धोक्यात आलेली नाही. आणि मग अस्तित्व वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे. असू द्या. परंतु तुम्हाला मी सांगतो, किती युत्या आघाड्या झाल्या तरी सुद्धा मुंबईमध्ये जे काम आम्ही केलंय, कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले. मी आता बोललो ना, कॉन्क्रीटच्या रस्त्यावर का केलं नाही? सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, प्रदूषित पाणी आता पण समुद्रात सोडलं जात आहे. काळं पाणी कडेला दिसतंय, आपल्याला दुर्गंधी दिसते. STP करतोय 7 ठिकाणी. पुढे हे कम्प्लीट झाल्यानंतर निळं क्षार पाणी, ट्रीटमेंट झालेलं पाणी समुद्रात जाईल. तेव्हा लोकांना तिथे तो आनंद बघायला मिळेल. का नाही केलं? बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना का नाही केला? आम्ही केला 250 ठिकाणी. प्रत्येक
वसाहतीच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आपला गाव, मोफत उपचार का नाही केले? मेट्रोला स्टे कोणी दिले? स्थगिती कोणी दिली? कारशेड कोणी बंद पाडलं? मेट्रो आम्ही सुरू केलं, सगळे स्थगिती आम्ही काढून टाकली. अटल सेतूला थांबवलं, मेट्रो 3 ला थांबवलं होतं, कारशेड थांबवलं होतं, समृद्धी थांबवला होता. आम्ही सगळे उकडून टाकले स्पीड ब्रेकर. ते स्थगिती सरकार होतं. आमचं प्रगती सरकार, विकासाला गती देणारं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, त्यामुळे बोलणार काय? ते खोटं श्रेय घेत राहणार. बरं, तुम्ही अभ्यासू नेते म्हणून देखील ओळखले जातात, तर थोडंसं आकडेवारी जर पाहिली तर मनसेची वोट बँक किंवा त्यांच्याकडे असलेला लोकांचा कल आणि आता उभाटाकडचा हे जरी एकत्र आले, तुम्हाला वाटतं महायुतीवर याचा परिणाम होईल? महायुतीवर बिलकुल परिणाम होणार नाही. कारण आम्ही जे काम केलंय, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी 1 वर्षभर काम करत, 3.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते काम जागेवर आहे. लाडक्या बहिणींसाठी योजना केली ती लोकांना माहित आहे, आणि म्हणून महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. महायुती थम्पिंग मेजॉरिटीने जिंकणार. आम्ही पाहिलं की तुमच्या सभांना खास करून महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसते. रोड शो मध्ये सुद्धा सेल्फी आणि या सगळ्यासाठी महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर असा लक्षणीय दिसतो. लाडकी बहीणने इतका गेम चेंज केलेला आहे, किंवा गेम चेंजर तर ती नक्कीच ठरलेली आहे, पण हे जे सतत सांगण्यात येत होतं की काही काळानंतर इलेक्शन संपलं की लाडकी बहीण बंद होईल, काय वाटतं? आणि आता हा जो प्रतिसाद मिळतोय, तुम्हाला वाटतं का की महिलांचा मात्र विश्वास आहे बंद होणार नाही यावर? खरं म्हणजे लाडकी बहीण योजना, लोकांना वाटत नव्हतं की योजना सुरू होईल आणि घोषणा झाली तर अंमलबजावणी होणार नाही. परंतु शेवटी राजकीय इच्छाशक्ती जेव्हा प्रभावी असते त्यावेळेस अशा प्रकारच्या योजना सुरूही होतात आणि इम्प्लिमेंट देखील होतात. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना करायची, आणि ती केली. त्याची अंमलबजावणी झाली, खात्यात पैसे जाऊ लागले. विरोधकांना वाटलं होतं की ही योजना अस्तित्वात येणारच नाही, आणि जेव्हा त्यांना कळलं की आता हे काहीतरी सुरू होते, मग ते कोर्टात गेले. कोर्टातून ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लाडक्या बहिणींच्या बद्दल नको ते त्यांनी स्टेटमेंट केली. तुम्ही काय 1500 रुपये मध्ये महिलांना विकत घेताय का? तुम्ही काय भीक देताय का? हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सगळे प्रयत्न केले. परंतु आमची सरकारची मनापासून इच्छा होती की या सर्वसाधारण महिलांना, म्हणजे लाडक्या बहिणींना सरकारच्या वतीने काही ना काही आधार मिळाला पाहिजे, एक सहकार्य झालं पाहिजे. आणि मग ती योजना आम्ही सुरू केली आणि ती प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी झाली. आता लाडक्या बहिणींनाही विश्वास आहे की हे भाऊ जे आहे ते देणारे आहेत, आणि द्यायला देखील दानत लागते. हा मोठा विषय आहे तसं बघायला गेलं तर. बरोबर. 45,000 कोटी रुपये वर्षाला खूप मोठी रक्कम आहे, परंतु आम्ही ठरवलं द्यायचं. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना देखील एक विश्वास वाढला. आज कितीतरी सक्सेस स्टोरी बघा तुम्ही. लाडक्या बहिणी एकत्र येऊन काही छोटा मोठा व्यवसाय करतायत, काही एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी करतायत, छोटा व्यवसाय मोठा करतायत. त्याचबरोबर काही स्वतःच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम छोटे मोठे असतात, शाळेची फी असेल, इतर काही आजारपण असेल, यासाठी देखील ते या पैशाचा उपयोग करतात. नक्कीच. त्यामुळे लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या मी विधानसभेतही पाहिली आणि ती नगर परिषदेच्या निवडणुकीतही पाहिली. मी सांगलीला विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराला गेलो होतो. बरं. 9:45 वाजता मी तिथे पोहोचलो. मला वाटलं कोण असेल, तर तुडुंब गर्दी.
अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत लाडकी बहीण बसून होती. बिलकुल त्यांनी वाट पाहत होती वाट तुमची. पाहत होती आणि थंडी होती तिकडे, बरं तरी सुद्धा या लाडक्या बहिणी तिथे थांबल्या होत्या. यावरून बघा, पैशाचा विषय नाहीये, एक त्यांना एक जो आत्मविश्वास जो त्यांचा जागृत झालेला आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी क्षमता निर्माण झालेली आहे, जसं मोदीजी म्हणतात आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान त्यांना मिळालेला आहे. स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. बरोबर. आता त्यांची डिपेंडन्सी नाही आहे, त्यामुळे त्यांचा घरात देखील मान वाढला, समाजात मान वाढला, सहीला किंमत आली. सहीला किंमत आली. त्यामुळे एक म्हणजे त्या भावनेने त्या माझ्या लाडक्या बहिणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात, सभेत असतात, रोड शो मध्ये असतात. अरे आपला भाऊ आला बोलतात ते, त्यांच्या चेहऱ्यामध्ये मला दिसतं की बाबा आपल्याला जो काय हातभार आमच्या परिवाराला, कुटुंबाला लावण्याचं जे काही काम केलंय ते त्याच्या एक जाणीव आणि जे काही त्याला काय म्हणतो आपण, आम्ही काय उपकार केलेले नाहीत. आमची जबाबदारी आहे की जे कोणी सर्वसाधारण कुटुंब आहेत, आम्ही देखील तिथूनच आलेलो आहे. आमच्या आईची फरफट, पत्नीची फरफट बघितली मी पण, काटकसर करताना महिना कसा चालवायचा. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही ना काही या आमच्या माता भगिनींसाठी करायचं हा निश्चय होता आणि त्याचं जे काही पाहतोय फलश्रुती आणि त्याच्यामुळे समाधान वाटतंय, बस बाकी काय. बरं, एकीकडे हे होत असताना दुसरीकडे आपण बघतोय की आता तुम्ही जसं म्हणालात अनेक ठिकाणी तुम्ही जाताय, अनेक प्रचार सभा होत आहे, रॅलीज होत आहेत, पण तिकडे मुंबईत पाहायला गेलं तर ठाकरेंच्या ना मुंबईत सभा होत आहेत ना मुंबई बाहेर सभा होत आहेत. 29 महानगरपालिकांना मला वाटतं आपण जेव्हा सर्वच राजकीय पक्ष सामोरे जात असताना अशा आयत्या वेळी सभा कॅन्सल होणं, किंवा तुम्हाला असं वाटतं की शस्त्र गाळली आहेत त्यांनी? खरं म्हणजे नगर परिषदेमध्ये पण महाविकास आघाडी कुठे दिसली नाही. मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा ही महायुती आमची सगळ्या प्रचारामध्ये होती, पण हे लोक नव्हतेच. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं आणि त्यांनी मला वाटतं पराभव जो आहे तो मान्य केला होता. अशीच परिस्थिती आता 29 महापालिकांमध्ये कोणी कुठं जात नाही. मुंबईत एक सभा होती 11 तारखेला. म्हणजे महाविकास आघाडी जसं दोघ जण एकत्र आले तेव्हा जे काही वातावरण त्यांनी असं तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुढं काहीच दिसत नाही. म्हणजे मला वाटतं एक प्रकारे त्यांना बघा, लोकांना आपण फसवू शकतो पण स्वतःला फसवू शकत नाही ना. तर त्यांना कदाचित कळलं असावं की पराभव दिसत असावा, म्हणून ते लढताना फोर्सफुली लढला पाहिजे ना. सगळ्या शस्त्राला धार लावून सगळं युद्धाला माणूस जातो तेव्हा माणूस जोरात असतो ना तो, पण इथं तसं दिसत नाहीये. मला वाटतं खरंच त्यांनी शस्त्र टाकलीत की काय पता. म्हणजे बरं, हे म्हणजे तिसरी पिढी जी आहे ठाकरेंची ती आता प्रत्येक शाखेत फिरताना दिसतेय, तर याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे शाखेतला कार्यकर्ता आता घराघरात फिरला पाहिजे, घराघरात प्रचार केला पाहिजे त्याने जाऊन पक्षाचा. अशा परिस्थितीमध्ये शाखा विजिट म्हणजे काय त्यातून साध्य होणार आहे मला माहित नाही, परंतु अशा वेळेस जेव्हा काम करायचं, लोकांमध्ये जायचं, लोकांना भेटायचं. आम्ही सगळ्यांना सांगतो डोर टू डोर जा, घरोघरी भेटा, मतदारांच्या गाठी भेटी घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, पदयात्रा काढा. अशा वेळेस मग त्यांना शाखेमध्ये बसून ठेवायचं आणि आपण पण जाऊन बसायचं. मी पण घरी बसतो, तुम्ही पण शाखेत बसा. असं आहे का माहित नाही. तो त्यांचा एक निवडणुकीचा काय त्यांची स्ट्रॅटेजी आहे माहित नाही.
हे तुमच्या पथ्यावर पडते का बडी? आम्ही काय कोणी करेल, आमच्या कामावर आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही जे काम केले 3.5 वर्ष मी आणि देवेंद्रजींनी, आता त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे जनता सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. मुंबईकर कामाला प्राधान्य देणार, विकासाला प्राधान्य देणार, काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहणार. बरं, आता 29 महानगरपालिकांचा जेव्हा आपण विचार करतो, खरं तर नगरविकास तुमच्याकडे आहे किंवा महानगरपालिका, महापौर हा ह्यांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा ते तुमची या संदर्भात काय विजन आहे किंवा नगर विकासाच्या संदर्भातली काय विजन आहे, महापौरांच्या महानगरपालिकांसाठी म्हणून आपली अशी काय विजन आहे? बघा, आता 29 महापालिकांची निवडणूक आहे. मुंबई महापालिका मोठी आहे आर्थिकदृष्ट्या, काही महापालिका सक्षम आहेत, पण काहींची क्षमता नाहीये. मग अशा महापालिकांना आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यांचा देखील समतोल विकास झाला पाहिजे. त्या भागातल्या लोकांना देखील मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, पिण्याचं पाणी शुद्ध मिळालं पाहिजे, चांगली उद्यानं असतील, आरोग्य व्यवस्था असेल, म्हणजे भुयारी गटार योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, नाट्यगृह असतील. त्या ठिकाणी अनेक शहरांमध्ये अशा सुविधा नाही आहेत आणि त्यांना शेवटी तिथल्या नागरिकांचा देखील अधिकार आहे त्यांना अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्याचा. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही घनकचरा व्यवस्थापन असेल, आता काही ठिकाणी चांगले प्रकल्प सुरू आहेत. आता आपण वेस्ट टू एनर्जी असेल, इतरही काही प्रकल्प आहेत ते असतील, पण आता तुम्ही कचरा डम्पिंग करू शकत नाही. त्याच्यावर तुम्हाला जी काय प्रक्रिया करणे शास्त्रशुद्ध पद्धतीने ती करावी लागेल, ते देखील सेंट्रलाइज पद्धतीने आपल्याला, कारण ते एका महापालिकेच्या आवाक्यातलं काम नसतं. एकंदरीत सगळ्या महापालिका, सगळी शहरं जी आहेत, ही या शहरांचा सुनियोजित विकास आणि त्या भागातल्या लोकांना देखील इतर शहरांप्रमाणे, इतर महापालिकांप्रमाणे देखील ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे, यावर आम्ही भर देणार आहोत. शेवटी शहरं स्वच्छ असली पाहिजेत, सुंदर असली पाहिजेत आणि त्या ठिकाणी लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. हे टार्गेट आमचं आहे, हा अजेंडा आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी असे 3 मुद्दे जर सांगितले तर ते कुठले असतील किंवा ह्या गोष्टींवर तुम्ही अधिक ध्यान द्याल? एअर पोल्युशन हे आपलं वाढलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही रस्ते धुतलेले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आणि नंतर आपण पाहिलं की अनेक ठिकाणी तुमची पद्धत फॉलो केली गेली, दिल्लीतही फॉलो झाली. डीप क्लीन ड्राईव्ह तेव्हा म्हणाले, डीप क्लीन ड्राईव्ह काय मुख्यमंत्र्याचं काम असतं? अरे, रस्ते स्वच्छ करणं, प्रदूषण कमी करणं कुणाचं काम आहे? मग काय मुख्यमंत्र्याचं काय घरी बसण्याचं काम असतं? त्यामुळे डीप क्लीन ड्राईव्ह हा आमचा एक नवीन नाविन्यपूर्ण एक प्रकल्प आहे. तो कंटिन्युटीमध्ये ठेवणार आम्ही. त्याच्यामुळे नक्की प्रदूषण कमी होईल. ट्रॅफिक आहे, वाहतूक कोंडी आहे, तो आता जसे कॉन्क्रीटचे रस्ते होतील मुंबईचे कंप्लीट, वाहतूक कोंडी कमी होईल. मेट्रोचं नेटवर्क टप्प्याटप्प्याने कंप्लीट होत आहे, त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल, ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल. वेस्टर्न मुंबईचा जो आहे भाग, आता बांद्रा टू वर्सोवा करतोय आम्ही, वर्सोवा टू दहिसर विरार, दहिसर भाईंदर, म्हणजे इकडची वेस्टर्नची ट्रॅफिक पूर्ण निघून जाईल. ईस्टर्नला आम्ही फ्रीवेतून छेडानगरवरून डायरेक्ट एलिव्हेटेड रोड करतोय वरून. तो डायरेक्ट एलिव्हेटेड काम चालू झालं, पिलर दिसत आहेत बघा. तो आनंदनगर ठाणे, तिथून साकेत, कोलशेत, गायमुख ते फाउंटन, म्हणजे अहमदाबादकडे जाणारा रस्ता तिथपर्यंत नेतो आम्ही खाडीच्या बाजूने. त्यामुळे शहरातली ट्रॅफिक गायब. बोरिवली ठाणे टनेल करतोय आम्ही, गोरेगाव मुलुंड लिंक रोड करतोय, GMLR. त्याच्यामुळे ट्रॅफिक वाहतूक आहे आणि रिंग रोड होतोय. रिंग रोडमुळे वाहतूक कोंडी दूर होईल आणि लोकांची इफिशियन्सी वाढेल, ट्रॅव्हल टाइम वाचेल
लोक लवकर घरी पोहोचतील. आणि त्यामध्ये आणखी आम्ही एक पॉट टॅक्सी नावाचा एक प्रोजेक्ट आहे BKC मध्ये, तो करतोय. पॉट टॅक्सीमध्ये वरून म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मॉल असतील, ऑफिसेस असतील, गृहसंकुल असतील, तिथे तिथे ऍक्सेस मिळू शकतो. त्यामुळे हे सगळे जे आहेत, आणि खालून अंडरग्राऊंड टनेल BKC आम्ही प्रायोगिक करतोय. अंडरग्राऊंड टनेल मधून ट्रॅफिक काढण्याची, तो आणखी आम्ही त्याचं नेटवर्क वाढवू. आणि क्लस्टर सगळ्यात मोठं झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचं जे धोरण आहे आमचं, सर्वांसाठी घरं. म्हणजे पुन्हा मुंबईकर आला, पुन्हा मुंबईला त्याला मुंबईकरांना स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आम्ही त्यांना पुन्हा आणण्याचं जे काही स्वप्न आहे, त्यांचं स्वप्न ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. मुंबईमध्ये खूप करण्यासारखं आहे. खरंय, पण ह्या सगळ्यामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की तुमच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस एक आणखी मी सांगतो, महालक्ष्मी रेस्कोरची जागा 125 एकर जागा आम्ही घेतली. बरोबर. यापूर्वी माझ्या अगोदर मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या बाबतीतला प्रस्ताव मागवला होता, फाईल मागवली होती, पण नंतर ती बंद झाली. त्याच्यात मी जात नाही. परंतु आम्ही 125 एकर महालक्ष्मी रेस्कोरची जागा घेतली आणि कोस्टलची 170 एकर, असं मिळून 300 एकराचं, आणि अंडरपासने आम्ही त्याला जोडतोय, 300 एकराचं सेंट्रल पार्क, वर्ल्ड क्लास म्हणजे जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क, एक मोठा ऑक्सिजन पार्क मुंबईकरांना मिळेल. हेही मोठं काम आहे. तर मुंबईकरांसाठी ऑक्सिजन पार्क तुम्ही घेऊन येणार आहात. हे सगळं करत असताना तुमच्यातले आणि फडणवीसांमधले संबंध हे कायम चर्चेचा विषय असतो. खरंच तुमच्यामध्ये असं शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर हे असं चालू असतं का कायम? खरं म्हणजे तुमच्या मीडियामध्येच कोल्ड वॉर चालू आहे. तुम्ही आमच्यावर टोलवता. आमच्यामध्ये तसं काहीच नाही. तुम्हाला मी सांगतो, देवेंद्रजी आणि मी चांगला मित्र आहे. ते आमदार होते, मी तेव्हा आमदार होतो. त्यांचं मॅजेस्टिकची खोली मी पाहिली आहे. तिथे बसून ते खूप अभ्यास करायचे, सगळं करायचं, तिथे राहत होते. आणि त्यांची सगळी गर्दीने भरलेली खोली मी पाहिले, तिथेही गेलोय मी. त्याचबरोबर आमचं जे काही उठाव आम्ही केला त्यावेळेस आमचे अनुभव जे आहेत मित्रत्वाचे, आणि कसे एक दुसऱ्याला सपोर्ट करायचा, आणि तेही मी अनुभवलंय, त्यांनीही अनुभवलेलं आहे, कसे आम्ही भेटायचो. आता पण कुठलीही काही चर्चा माझ्या कानावर आली किंवा त्यांच्या कानावर आली तरी सुद्धा आम्ही एक दुसऱ्यांना शेअर करतो. बरं, हे लोकांना वाटतं यांच्यात काय संवाद आहे, पण आमच्यात बरोबर संवाद आहे. म्हणजे ना अबोला ना दुरावा, काही नाही. आम्ही बघा, आमचा अजेंडा, त्यांचा अजेंडा, आमचा अजेंडा क्लिअर आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार, या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काय करणार, या राज्याच्या विकासासाठी काय करणार, हे आमचं धोरण आहे. आणि त्यांची आणि माझी भूमिका ही विकासाची आहे. आणि त्यामुळे हे सगळं जेव्हा अशा, आणि प्रत्येक कुठलाही विषय असेल चर्चेतून सुटतोच ना, चर्चा आम्ही करत असतो. त्यामुळे प्रेशर वगैरे बनवत नाही, प्रेशर बनवत नाही. कोणावर प्रेशर करायचा? जर प्रेशर किंवा बार्गेनिंग करणारे आम्ही लोक नाही आहोत, आमचा तो स्वभाव नाही आहे. आणि कोणावर प्रेशर, कोणा मित्रावर जे आम्ही बोलून एक दुसऱ्याचं मार्गी लावू शकतो, त्याची आवश्यकताच पडत नाही. हे सगळं बाहेर येत, आम्ही आनंद घेत असतो त्या सगळ्या चर्चेचा. तुमच्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू असतं अशा बातम्या नेहमी येत असतात. कुठपर्यंत आलंय आता शीतयुद्ध? हे सगळ्यात तुमच्याकडचं ते मीडियातलं आहे. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, रोज. तुम्ही हसत नाही एकमेकांकडे बघून, असे व्हिज्युअल्स आहेत आमच्याकडे. हसतो, हसत नाही एकमेकांकडे पाहून, बाजूला. अरे बाबा, जेव्हा काही असे प्रसंग असतात तेव्हा हसतो, का कधी पण हसायचं असतं. आम्हाला हास्य जत्रेत जायला लागेल. पण असे काही मतभेद नाही, तसं तुम्ही म्हणताय. तुम्ही नाराज का होता? तुम्ही दर्याला जाता, तुम्ही दिल्लीला जाता. गावाला जायला आवडतं. माझ्या जन्म गावात जाणं, तिथे मी शेती लावलेली आहे, तिथे मी मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन केलंय, फळबागा आहेत. मी तिथे गेल्यानंतर मला आनंद होतो. इथे गावी गेलो की यांच्या पोटात दुखतं, दिल्लीला गेलो की पोटात. अरे दिल्ली
आम्ही एनडीएतले घटक आहोत, एनडीएतले पार्ट आहोत. मोदीजी आम्हाला बोलवतात, अमित भाईंकडे आम्ही जातो. आम्ही महाराष्ट्रासाठी काही ना काही मिळवायसाठी जातो. आणि मोदीजींनी भरभरून दिले. 10 लाख कोटी 10 वर्षात दिले. युपीए सरकारने फक्त 2 लाख कोटी दिले. अमित भाईंनी सहकार क्षेत्राला, महाराष्ट्राला किती मदत केली. 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स वेव्ह केले. मग का जाऊ नये आम्ही? 10 जनपदला ते जातात तेव्हा आम्ही काय बोलतो का? आम्ही काय बोलतो? तुम्ही कुठेही जा. पण आम्ही कुठे गेलो की त्याची बातमी, त्याची पोटदुखी का? एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री झाला म्हणून काय पोटदुखी, काय जळजळ मळमळ. मुख्यमंत्री झाल्यापासून यांचा शिव्याशाप चालू आहे. मुख्यमंत्री घटना पाहिजे, राज्य सरकार घटना पाहिजे. ते म्हणतात उपमुख्यमंत्री पद रद्द करा, आम्हाला विरोधी पक्षनेते पद द्या, नाहीतर उपमुख्यमंत्री पद रद्द करा. एकच उपमुख्यमंत्री पदाची जळमळ नाही, एकनाथ शिंदेची जळजळ आहे. एकनाथ हाजमोला का नाही दिलं त्याला? आता या निवडणुकीमध्ये लोक जमाल घोटा देतील. बरं, एवढी जळजळ पोटदुखी असू नये, एवढी असू नये. तुम्ही जेवढे आरोप कराल, जेवढ्या माझ्यावर टीका कराल, तेवढ्या लाडक्या बहिणी आणि माझे भाऊ सगळे मला साथ देतील. जनता साथ देणार. आज तुम्ही जेव्हा रॅलीला संबोधित करत असतात, रोड शोज तुमचे होतात, बहुसंख्य गर्दी, तुम्ही लोकप्रिय नेते आहात त्यामुळे गर्दी एकवटत असता. महिलांची संख्या अधिक असते त्यात. लक्षणीय. महिला भावाला भेटायला येतात, भावाला पाहायला येतात, भावाला ऐकायला येतात. आणि मलाही आनंद वाटतो की माझ्या लाडक्या बहिणींशी मी बोलतोय. मला वर खाली होता, परंतु मला एक आनंद आहे की मला या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा मान आहे. बरं, आता तुम्ही लोकांची नस ओळखता, पल्स ऑफ द पीपल असं ज्याला म्हटलं जातं. आज इतक्या सभा करता, रॅली करता, हा वेळ कसं काय मॅनेज करता? दिवसाला 55 सभा करता, म्हणजे 55 वाढ केले. मागच्या वेळेस मी नगर परिषदेला 55 सभा केल्या. काल एका दिवसात मी 56 नगरसेवकांच्या वार्डात फिरून आलो. कौन से चक्की का आटा खाते हो आप? खाता काय नेमकं? असं काय अशी ऊर्जा मिळते वगैरे नाही. लोक म्हणतात तुम्ही कधी झोपता, हो कधी ना. उठता. मी झोपा काढायला नाही आलोय, मी लोकांच्या झोपा उडवायला आलो. आणि माझं टॉनिक जे आहे, माझं टॉनिक ह्या पब्लिक आहे, माझे कार्यकर्ते आहे, हे माझं टॉनिक आहे. मी किती काम केलं, किती जागरण केलं, पुन्हा मी लोकांना भेटतो तेव्हा माझं सगळे कार्यकर्ते आणि पब्लिक हे माझं टॉनिक आहे. पुन्हा मला ते रिचार्ज करतं. बरं, तुमच्या घरात पण डॉक्टरच आहे. जरी तुम्ही अनेक दवाखाने उघडले असले तरी घरातले जे डॉक्टर आहेत, श्रीकांत शिंदे, ते कधी तुम्हाला डॉक्टरकीच्या नात्यानं ओरडतात का की बस झाला आता, जरा आराम करा, जरा काहीतरी घ्या, काही टॉनिक वगैरे देतात का लिहून? श्रीकांतला माझ्या कामाची पद्धत माहित आहे. तोही काम करत असतो, त्यामुळे तो काळजी घेत असतो माझी डॉक्टर या नात्याने. परंतु शेवटी आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीचं काम करायचं आहे, लोकांना भेटायचं आहे, लोकांमध्ये राहायचं आहे. जनता हेच आपलं सर्वस्व आहे आणि जनता ठरवत असते कुणाला कुठे बसवायचं, कुणाला कुठे ठेवायचं. त्यामुळे जनता ही मालक आहे, आम्ही सेवक आहोत. आणि शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमच्याकडे कोणी मालक आणि नोकर नाही. आम्ही सगळे सहकारी आहोत. हा फरक आहे इतर लोकांमध्ये. बरं, इकडे जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये तुम्ही दोघं एकत्रित आहात, पण अजितदादा काय दिसत नाही तुमच्या सोबत, असं का होतं? अजितदादांचा प्रचार चालू आहे. ते त्यांचा प्रचार करतायत, तेही निवडणूक लढवत आहेत. मागच्या वेळेस पण काही ठिकाणी ते वेगळे होते, यावेळेस देखील ते वेगळे आहेत का तुमच्या? नाही, वेगळे म्हणजे वेगळी निवडणूक लढवत होते. सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत ना. तिकडे जर पाहायला गेलं तर तिकडे काँग्रेस वेगळी झालेली आहे, म्हणजे आता या दोघांच्या एकत्रित करण्यामुळे ह्याचा फटका बसेल तुम्हाला वाटतं उभाठाला?
आम्हाला बघा कोण कुठे गेलाय, कोण कुठे एकत्र झालाय, कोण कुठे वेगळं लढतो, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्याचा परिणाम आमच्या माहितीवर होणार नाही. आम्ही काम केलंय, काम बोलतंय और ये सब जनता सब जानती है. जनतेला सुज्ञ आहे मुंबईकर, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. कामाला महत्व देणारी जनता आहे. हे त्यांनी विधानसभेत दाखवले आणि नगर परिषद दाखवले आणि महापालिकेत देखील ते चित्र तसंच स्पष्ट होणार. आता आपण अमरावतीला जातोय, पोहोचतोय अमरावतीला, तिथून अकोल्याला तुम्ही जाणार आहात, परत मुंबईला वरळीपासून अनेक ठिकाणी तुमच्या सभा आहेत, रोड शो आहेत आणि तिकडे आपण बघतोय की सभा कॅन्सल करायची वेळ आली आहे. कसं बघताय याच्याकडे मुंबईतल्या? मला वाटतं काय त्यांना तिकडे जातात तिकडे कार्यकर्त्यांची वानवा असते का लोकांची वानवा असते का माहित नाही मला, की आता महायुती जिंकणारच आहे असं गृहीत धरलंय का ते माहित नाही. कारण नगर परिषदेमध्ये बघितलं की कार्यकर्ते काम करत होते, निवडणुकीला उभे होते, परंतु नेते मात्र त्या कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली होती समोरच्या लोकांनी. त्यामुळे मला वाटतं या निवडणुकीमध्ये धसका घेतला असेल. एवढे सर्व सुरुवातच आमची विजयाची नांदी बिनविरोध अनअपोज. त्या अनअपोजवर इतकं त्यांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला. कसं बघता त्याच्याकडे? तुमच्याकडे कॅन्डिडेटच नाही. ते म्हणतात तुम्ही पैसे देऊन केलं, बंदुका दाखवून असं केलं. कोण बंदूक दाखवून कोण येतो काय? काय महाराष्ट्र आहे, मुंबई आहे आणि त्यांच्याकडे कॅन्डिडेटच नाहीत. शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म देऊन कॅन्डिडेट टिकत नसतो. तो जेव्हा बघतो की हे पॅनल जिंकून येणार आहे, इथे मी 100% हारणार आहे, हरायला कशाला कोण उभा राहील? आणि जेव्हा एक कॅन्डिडेट राहतो तो बिनविरोध होतो. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. यापूर्वी पण झालेला आहे. पण लोकसभेला सुद्धा अनेक बिनविरोध झालेले होते. झालेत ना. पण नक्कीच मला असं वाटतं की तुमचा हा जो सुसाट असा दर दिवसाचा जो दौरा आहे त्याच्यामध्ये अनेक म्हणजे महाराष्ट्रातल्या कोण्यामध्ये तुम्ही जाताय, अनेक ठिकाणी प्रचार करताय, अनेक लोक तुमच्याशी जोडले गेलेले आणि तीच एनर्जी दर दिवशी आपल्याला दिसते लोकांमध्ये गेल्यावर एनर्जी परत रिचार्ज होते, बूस्ट होते. लोकांमध्ये गेल्यावर एनर्जी बूस्ट होते. पुन्हा मी कामाला लागतो. त्यामुळे महाराष्ट्रभर फिरताना मला बिलकुल प्रचारामध्ये प्रत्येक ठिकाणी मी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच लोक देखील भरभरून प्रेम करतात, आशीर्वाद देतात आणि आमच्या उमेदवारांना जिंकून देतात. अगदी शेवटी जाता जाता विचारते, अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत. निवडणूक शेवटी म्हणतो ना आपण, शेवटच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा आपण जात असतो तेव्हा दिसत असतं हवेमध्ये की कोण जिंकणार आहे किंवा काय माहोल आहे, लोकांच्या मनात काय आहे, काय सेन्स करताय? लोकांनी ठरवलेलं आहे कामाला महत्व, विकासाला महत्व. काम करणारे लोक आम्ही आहोत, लोकांमध्ये जाणारे आहोत, लोकांना भेटणारे आहोत, लोकांशी संवाद साधणारे आहोत, त्यांच्या समस्या ऐकून घेणारे आहोत. आम्ही फक्त फेसबुक लाईव्ह करत नाही. पण हे असं पहिल्यांदा आम्ही लोकांमध्ये जातो, त्यामुळे लोकांचे चेहरे ओळखतो, आम्ही त्यांचे हावभाव ओळखतो, त्यांच्या मनामध्ये काय ते आम्हाला कळतं. आणि म्हणून महायुतीलाच जनता प्राधान्य देणार, कारण आमचा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा आहे, विकासाचा आहे. आजही आपण बघतोय की निवडणुका सामोरे जातोय, तिकीट वाटली गेली आहे, तरी सुद्धा प्रवेश होत आहेत. काय नेमकं काय गोम काय याची? प्रवेश म्हणजे ते काय तिकिटासाठी येत नाहीत. त्यांना कळलंय की बाबा ह्या पक्षामध्ये गेलो तर यांच्या 4 उमेदवारांना आमचा सपोर्ट मिळेल, काही जबाबदारी आम्हाला कामाच्या मिळतील. त्यांना तर काय तिकीट तर आता वाटून झालेलं आहे. परंतु जो विश्वास आहे या पक्षामध्ये गेल्यानंतर आमचं हा विजन जो आहे आपला विकासाचा, लोकांची कामं होतात. बघा, लोकांना न्याय पाहिजे असतो, लोकांच्या छोटी मोठी अडचणी असतात त्या दूर करायच्या असतात. त्यांना विश्वास असतो. शिंदे साहेबांकडे गेलो, शिवसेनेत गेलो की आम्हाला न्याय मिळेल म्हणून येतात ते का जातात सोडून, त्यांनी विचार केला पाहिजे. नक्कीच. तर मला असं वाटतं की खरं तर हे प्रश्न उत्तर अशीच चालू राहावी अशी माझी इच्छा आहे. मात्र तुम्हाला पुढे जायचंय, लोकांना सामोरं जायचंय, कारण बरीच लोक जी आहेत ती आता अमरावतीमध्ये सध्या वाट पाहत आहेत. त्यामुळे आम्हाला आज वेळ दिल्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आणि एन्काउंटर मध्ये आल्यावर कसं वाटलं? अगदी थोडक्यात नक्की. चांगलं वाटलं, कारण माझा आवडीचा विषय.
खूप खूप धन्यवाद आज आमच्या सोबत तुम्ही गप्पा मारल्या त्याबद्दल. धन्यवाद. एन्काउंटर मध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.